गुड मॉर्निंग. तर आहोत आम्ही नांदगावमध्ये आणि हा आमचा रिसॉर्ट आहे. सकाळचे 7 वाजलेत. त्या रिसॉर्टच्या बाजूने ना पहिले तर पावसाची ढग बघा. आजूबाजूने ना सुपारी आणि नारळाची झाडं खूप आहेत आणि बीच इथून जस्ट मे बी 20 मीटर अंतरावरच असेल. तर त्याच्या पुढे अजून एक काय तर घर आहे आणि तिथून पुढे बीच आहे. ह्या बाजूने दाखवतो कसं दिसतंय बघा. बीच तिथे दिसतोय एंडला. तर हाच रस्ता पुढे बीचकडे जातो. तो बघा तिकडे. आणि नांदगाव जे ॲक्च्युअल गाव आहे ते ह्या बाजूला आहे. तर ते पण एक 50-100 मीटरवरच असेल, की जास्त नाही आहे तिथून. पण आजूबाजूला सर्व नारळ आणि सुपारीची झाडं आहेत. एकदम शांतता आहे इकडे. हे डॉगी आलेला बोलवतो मी. स्विमिंग पूल यांचा भारी आहे. सर्व फोटो वगैरे बघाल रिसॉर्टचे तर स्विमिंग पूल हायलाईट केलेला आहे आणि आहे पण तसा तो. तर आता प्लॅन असा आहे की बीचकडे जायचं आहे. मध्ये जाताना ना ही विहीर दिसली आणि आजी पाणी काढत होते. आता थोडी हेल्प केली त्यांना. पण हे डॉगी परत आले. या बाजूला बीच आहे. एकदम फ्रेंडली आहे. शेपू ठेवलं होते त्यावरूनच कळतं आहे तो आमचा रिसॉर्ट आहे. बाकी त्या आजींना कळशी उचलून दिली आहे. तर जाऊ बीचकडे. येतो तू? जातो आता मी बीचकडे. जास्त वॉकिंग नाही आहे, थोडंच वॉकिंग आहे. सकाळ सकाळी बघू कसं आहे वॉकिंग. इथे दुसरं आय थिंक रिसॉर्ट बनतो आहे. पण इथे फणसाचं झाड आहे आणि त्याला फणस लागलेत. बाजूला केळीच्या बागा आहेत. केळी आलेत बघा सगळीकडे. जाऊ चालत पुढे. हे नारळाची झाडं आहेत. ते किती उंच झाले आहेत नारळाची झाडं. हा एक नारळ सापडला आहे. याला घेऊन जाऊया आपण. माहीत नाही आत केवढा असेल. ऑलरेडी बारका आहे हा. मी आता आलो आहे बीचवर, नांदगाव बीचवर. सकाळी कोण नाही आहे. इकडची सँड काळ्या रंगाची आहे आणि ह्या बीचवर जास्त प्लास्टिकची घाण नाही आहे बघा. आता आतपर्यंत पाणी घेतलं आहे. थिंक ओहोटी असेल, भरती असेल तर पाणी येत असावं इथपर्यंत. इकडे डॉगी खूप आहेत. डाव्या बाजूला इकडे डोंगर दिसतोय. असे पॅटर्न तयार झालेत वेव्स सारखे. आणि इकडे वर पण ढगांच्या वर पण सूर्योदय झालाय आणि त्याचं पण एक पॅटर्न तयार झालंय. चला तर आता रस्ता जायचे मध्ये ना बंधारा आहे. दिसत असेल का व्हिडिओत माहीत नाही. बोटी वगैरे तिकडे जातात. नाश्त्याला मागवलं मिसळ पाव. ओके, मिसळ पाव पोहे सर्व ओके होतं. वेळ झाली आहे 9:30. चला जायचं आहे गडिंग्लजला. इथून 400 किलोमीटर दाखवत आहे मॅपवर. 9 ते 10 तास लागतील आपल्याला.
थोडं इंजिन चालू करून ठेवतो जरा. नांदगाव बाय बाय. तर ही खानावळ भारी होती, दाखवली ती काल रात्री आपण जेवण तिथेच केलेलं. बाकी आतले रस्ते बऱ्यापैकी छान आहेत. हे माहीत नाही काय, पण दिसायला छान दिसतंय. इकडे समुद्रकिनारी रस्ता आहे आणि मध्ये मध्ये कचरा टाकला आहे. सर्व कचरा पण येतो आहे व्हिडिओमध्ये, पण सीनरी खूप चांगली आहे. तिकडे खाली मुरुड गाव आहे. आपण या ऑलमोस्ट बायपास म्हणू शकतो. मुरुड बायपासने चाललो आहे. आतले रस्ते बऱ्यापैकी चांगले आहेत. हे जंक्शन जे आहे ना, हा उजवीकडे जो रस्ता होतोय तो आगरदांडा दिघी जेट्टी आहे, तिथे फेरी घेऊन क्रॉस करू शकतो. पण आपण मुंबई गोवा हायवेने जातोय. तर इथून पहिलं जे येईल ना ते इंदापूर आहे. इथून 42 किलोमीटर आहे. हा रस्ता चांगला सिमेंटचा बनवलेला आहे. तर या जेट्टीपर्यंत आणि इंदापूर टच होण्यापर्यंत रस्ता चांगला आहे. हा मोठा ब्रिज लागला आहे मध्ये. तर मध्येच काहीतरी दिसलं आम्हाला, करवंदाची जाळी दिसली आहेत. बघू करवंद आहेत का त्याला. तो आहेत. आता मातीतून लाल माती उडाली सर्व आणि त्या सर्व करवंदावर भरली आहे. धुवून खाऊ शकतो आपण. सर्व चीक निघाले, हात चिकट होतील, धुवावा लागेल आता हात. बस झाली, अजून थोडी घेऊ. मीडियम साईजची आहेत, जास्त ओढले आहेत. त्यांचं सर्व व्हाईट चीक निघालं आहे. ओके, इंदापूर 20 किलोमीटर आहे. तर ही जी करवंद आहेत ना, हे गोड आहेत. इंदापूर जंक्शन येतं आहे. प्लॅन असा आहे, साखरपा, हातखंबा, मलकापूर या रस्त्याने कोल्हापूरकडे जाणार आहे आपण. माणगावला ट्रॅफिक आहे का? हॉपफुली नसेल. तर आहे मुंबई गोवा हायवे समोर. आपल्याला घ्यायचं आहे राईट. सो ओळखलं असेल, हे आहे नेहमी ट्रॅफिक होणारं माणगाव. आहे थोडं ट्रॅफिक, बघू क्लिअर होईल. जाऊ हळूहळू. इथून एक लेफ्ट आहे ना, लेफ्टने ना आपण पुण्या साईडला जाऊ शकतो. पुण्याला जायला इथनं आहे रस्ता. आपण आता चाललोय महाडच्या दिशेने. बाजूने निघून जाऊ. या बस वळत होती. समोर दिसतं तरी होतं माणगाव बस स्टँड. रस्ता क्लिअर आहे, पुढे निघूया.
समोर दिसतोय कशेडी बोगदा. बोगद्याच्या समोर ना चांगलं डिझाईन आणि हे केलेलं आहे. एवढं थंड आहे की या मीटरवर ना 4 डिग्रीने कमी टेम्परेचर दाखवते. 38 होतं आधी, तर किती आहे बघा 34 पर्यंत खाली आले. तर 4 डिग्रीचा टेम्परेचर ड्रॉप आहे का बोगद्याच्या आतमध्ये. चला, आज सोमवार असल्यामुळे ट्रॅफिक जास्त नाही आहे. क्रूज करतोय 80च्या स्पीडने. अजून 1 डिग्री कमी झालं. ओके, थिंक काहीतरी खाऊन घेऊया. थांबलोय हॉटेल स्वामी सृष्टीमध्ये. इडली थाळी घेतली आहे. आधी परशुराम घाट सुरू झाले. पण भगवान परशुराम मंदिर आहे. गेलो नाही, जाऊ शकतो कधीतरी जाईल. एंट्री करतोय. संगमेश्वर साखरपा देवरुख या रस्त्याला जायचं. पुढे जाऊन लेफ्ट टर्न घ्यायचं आहे 2 किलोमीटर. तर इथपर्यंत तर रस्ता चांगला आहे. तर एखाद्या ठिकाणी 1 का 2 ठिकाणी डायव्हर्जन होते, बाकी रस्ता चांगला आहे. थोडा ब्रिजच्या डाव्या बाजूचा एक लाईन झाली. त्या बाजूला मुंबईकडे जाणारी दोन्ही लाईन चालू आहे. ती लाईनचं काम चालू आहे. इकडे ह्या बाजूच्या एका लाईनचं काम चालू आहे. बाकी मधून ह्या 2 लाईन दिलेल्या आहेत. आज मंडे आहे तर ट्रॅफिक कमी असल्यामुळे इश्यू नाही. इझिली आलो.
किलोमीटर आहे साखरपा.